नमस्कार. आज आम्ही आलोय कॅनडामधल्या सर्वात मोठ्या स्टोअरमध्ये. त्याचं नाव आहे सुपर स्टोअर. कॅनडामध्ये दोनच मोठे स्टोअर आहेत, एक वॉलमार्ट आणि एक सुपर स्टोअर. पण वॉलमार्ट हे अमेरिकन ओरिजिनचं आहे आणि हे सुपर स्टोअर कॅनेडियन ओरिजिनचं आहे. त्याच्यावर लिहिलंसुद्धा होतं की रिअल कॅनेडियन सुपर स्टोअर. वॉलमार्टपेक्षा हे मोठं असतं आणि कॅनेडियन ओरिजिनचं असल्यामुळं इथले लोक हे जास्त प्रिफर करतात. आणि तसं हे मोठंच असतं आणि इथं सगळ्या गोष्टी भेटतात. फळं, भाज्या, इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी, फ्रोझन फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि जे नॉनव्हेज, सी फूड हे सगळं भेटतं. गॅजेट्स पण भेटतात. जी पाहिजेल ती गोष्ट भेटते. तर हे भाज्यांचं काउंटर बघा किती मोठं आहे. पूर्ण रो भाज्यांचाच आहे आणि सगळे भाज्या फ्रेश आहेत. कारण इथं जास्त डिस्काउंटमध्ये गोष्टी भेटतात म्हणून लवकर लवकर जातात आणि नवीन फ्रेश भाज्या लावलेल्या असतात. इथं आपल्या इथल्या जास्त भाज्यात भेटत नाही. शेपू, कोथिंबीर, पुदिना अशाच भाज्या आहेत. बाकी त्यांच्याच भाज्या आहेत इथल्या. आणि हे सगळे शिमला मिर्च वगैरे जास्त हे लोक सीझनिंगच्याच भाज्या वापरतात. आपल्या इकडं आपण ज्यांना एक्झॉटिक व्हेजिटेबल्स म्हणतो ते सगळे आहेत इथं. बाकी कोबी, फ्लॉवर, बीट हे पण असतात. म्हणजे ज्या नॉर्मल भाज्या आहेत त्या सगळ्या भेटून जातात. फक्त पालेभाज्यांमध्ये जास्त काही भेटत नाही. काही भाज्या अशा प्लॅस्टिकमध्ये रॅप पण केलेल्या असतात आणि ज्या भाज्या खुल्या असतात त्यांना वरतून शॉवरमधून पाणी दिलं जातं. हे सगळे पॅक्ड व्हेजिटेबल्स आहेत. त्यानंतर हे वेगवेगळ्या कलरचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे बटाटे आहेत इथं पॅक करून भेटतात. कांद्यांचे पण वेगवेगळे प्रकार असतात. हे ऑरेंजवाले कॅनेडियन आहेत, लालवाले USA चे आहेत. इथले जास्त भाज्या ना अमेरिका, मेक्सिको आणि चायनावरून आणलेल्या असतात. आणि ह्या प्राईसच्या बोर्डच्या खाली त्यांच्या कंट्री ऑफ ओरिजिनचं पण नाव असतं, म्हणजे आपल्याला समजतं कुठून आलेलं आहे. आणि हे ब्रसल्स स्प्राउट्स आहेत. हे विंटरमध्ये जास्त खातात इथली लोक. मग दुसऱ्या साईडला हे रताळे, भोपळा, हे वेगळे काय कंदमुळं आहेत, बटाटा आहे, वांगी आहेत आणि शॅलेट्स पण आहेत. इथली वांगी आम्हाला इथं अशीच भेटतात. आपल्यासारखी काटेरी वांगी नसतात इथं. हे दोनच प्रकारची वांगी भेटतात. दुसऱ्या प्रोविन्समध्ये भेटतात वाटतं, पण आमच्या इथं आमच्या सिटीमध्ये हीच वांगी भेटतात. त्यानंतर पुढं लसूण पण आहे. इथं जास्त करून लसूण चायनाचाच असतो. साल काढलेले पण लसूण भेटतात जे पॅकेटमध्ये असतात. नॉर्मल आपण भाजी मंडईत गेल्यानंतर कशा सगळ्या भाज्या असतात तशाच असतात. फक्त इथं एक मोठं स्टोअर असतं मॉलसारखं आणि त्यामध्ये आपल्याला भेटतात. आपल्यासारखी दुकानं नसतात, भाजी मंडई नसती, असं ओपनमध्ये काहीच नसतं. इंडिव्हिज्युअल लोकांनी विकण्यासारखं काहीच नसतं. जे पण आहे ते ह्या स्टोअरमध्ये ते देत असतील, विकत असतील आणि त्यानंतर स्टोअरमधूनच इथं सगळं व्यवहार होतो. आत्ता विंटर चालू आहे म्हणून, नाहीतर समरमध्ये इथं फार्मर्स मार्केट भरतं. म्हणजेच त्या सिटीमधले जे फार्मर्स आहेत ते त्यांचे भाज्या बिज्या घेऊन टाऊनमध्ये विकतात. आठवड्यातला एक दिवस त्यांना दिला जातो. तर हे सी फूडचं सेक्शन आहे आणि इथं वेगवेगळ्या देशातून आणलेले मासे आहेत जे स्टोअर करून विकायला असतात. हे जास्त करून पॅसिफिक ओशनमधलेच मासे असतात. म्हणजे आपल्या एशिया साईडचे श्रीम्स वगैरे सगळे आपल्या साईडचेच असतात. आणि हे सगळे फ्रोझन मासे आहेत. इथं सगळं जास्त करून फ्रोझनच भेटतं. हे असे जे पॅकेट्स आहेत त्यात नीट स्टोअर केलेलं असतं आणि ते कायम बर्फातच ठेवलेलं असतं. हे जे कंटेनर्स आहेत ते खूप कोल्ड असतात. तर अजून इथं लॉबस्टर, क्रॅब्स, अजून शिंपले हे सगळे आहेत असे ठेवलेले आहेत स्टोअर करून आणि ते आपण घेऊ शकतो विकत खाण्यासाठी. इथले लोक खातात ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडं जास्त कॉमन नाही आहेत पण इथं खूप कॉमन आहे हे सगळं खाणं. तर सुपर स्टोअरमध्ये तुम्हाला ड्रायफ्रूट्स पण भेटतील. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टी पण इथं भेटतात. मिक्स ड्रायफ्रूट्स पण आहेत आणि सगळे
एक एक 2-2 किलोचे पॅकेट्स पण बनवून ठेवलेले आहेत, पावशरचे पण आहेत. असं सुट्टं घेण्याची काहीच गरज पडत नाही, तर सगळे पॅक्डच ठेवलेले असतात. फक्त ड्रायफ्रूट्स म्हणजे नुसते ड्रायफ्रूट्स नाही आहेत, रोस्टेड ड्रायफ्रूट्स पण आहेत, सॉल्टेड पण आहेत, सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत आणि जगभरातले सगळेच ड्रायफ्रूट्स आहेत. मी जे ड्रायफ्रूट्स कधी बघितले पण नाही ते पण आहेत. आणि वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स पण आहेत, पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, हे असे स्टोअर करूनच दिलेले आहेत. नॉर्मल स्नॅक्सचे पण गोष्टी आहेत, पोटॅटो चिप्स, बनाना चिप्स वगैरे सगळं. हे अख्खा ब्रेडचा सेक्शन आहे. इथले लोक जास्त ब्रेड खातात म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड असे प्रत्येक स्टोअरमध्ये भेटतच असतात. आपल्यासारखं इथले लोक जास्त जेवण बनवायच्या भानगडीत पडत नाहीत. हे लोक जास्त पॅक्ड आणि पॅकेज फूडच खातात. म्हणून हे सगळे ब्रेडचे प्रकार, डोनट्स हे सगळे पॅक्ड असलेलेच घेतात आणि ते इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये स्टोर्समध्ये ठेवलेले असतात. बाकी हे केक्स आहेत, सेमच डिझाईनचे केक असतात इथं सगळे. मला माहीत नाही हे कस्टमाइज केक पाहिजेल असेल तर हे लोक कुठं जातात, पण असे सगळे कलरफुल केक्स लावलेले असतात आणि ह्याच्या किमती पण खूप कमी असतात. $6 इथं अर्धा किलोची केक भेटून जाते आणि कपकेक्स पण आहेत इथं सगळ्या. आपण जेवढे केक्समध्ये फ्लेवरचं इनोव्हेशन केले तेवढं ह्यांनी नाही केलं. इथं फक्त असे चॉकलेट, ब्लॅक फॉरेस्ट, व्हॅनिला आणि एक कॉफीचा फ्लेवर आहे तेवढाच भेटतो. आणि मी तुम्हाला सांगितलं इथली लोक आळशी आहेत म्हणून अशा कापलेल्या मिक्स भाज्या पण पॅकेजच भेटतात. त्यानंतर ॲपल्स आणि बनाना इथं जास्त असतात आणि ऑरेंजेस पण खूप असतात. आणि बाकीच्या नॉर्मल जे आपले फ्रूट्स आहेत ते पण सगळ्या असतात. आणि मेन गोष्ट म्हणजे इथल्या ऑरेंजेसमध्ये बीच नसते. चॉकलेट्स पण खूप मोठ्या प्रमाणात भेटतात सगळ्या स्टोर्समध्ये. आणि हे बुके आहेत, आपल्यासारखे इथं हारांची, फुलांची दुकानं वेगळी नसतात. हे स्टोर्समध्येच असतं विकण्यासाठी. आणि जे लोक एजेड आहेत, ज्या लोकांना डिसॅबिलिटी आहे त्यांच्यासाठी अशी ही छोटीशी गाडी असती. त्यांनी ते पूर्ण स्टोअर फिरू शकतात आणि पुढं कार्ट पण असतो. ज्या गोष्टी घ्यायच्यात त्या त्या कार्टमध्ये ठेवू पण शकतात. तर त्यांच्यासाठी चांगली सोय आहे. तिकडं कॅशियरकडं जास्त गर्दी होती लोकांची म्हणून आम्ही इथं सेल्फ चेकआउटला आलो. इथं आपणच आपल्या गोष्टी स्कॅन करून आपल्या कार्डनी पे करू शकतो. आणि कॅशनी पे करायचं असेल तर मग तिथल्या अटेंडंटला बोलवायचं, ती कॅशनी पेमेंट घेते. तर ही गोष्ट मला खूप आवडते की गर्दी असल्यावर आपण आपलं बिल करून जाऊ शकतो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कॅनडामध्ये राहत असाल तर नक्की एकदा सुपरस्टोअर व्हिजिट करा. बाय.